नमस्कार, आप देख रहे हैं पल्स 24 न्यूज और मैं हूं आपके साथ सपना पांडे। चलिए रुक करते हैं इस वक्त की खास खबर की ओर। महाराष्ट्र के अमरावती में बीएसपी के सीट पर प्रत्याशी मेघा ताइडे ने नामांकन दाखिल किया। वहीं सभी राजनीतिक दल चुनाव के प्रचार प्रसार में जुटे हुए हैं। ऐसा पहली बार है कि बीएसपी चुनाव में बीएसपी ने अपने प्रत्याशी उतारे हैं, लेकिन चुनाव प्रचार में बीएसपी के कोई दिग्गज नेता अभी तक नहीं देखे गए हैं। बीएसपी प्रत्याशी अपने बल पर ही चुनाव लड़ रहे हैं। इस पर अमरावती निर्वाचन क्षेत्र की प्रत्याशी मेघा ताइडे ने हमारे संवाददाता से क्या कहा, देखिए पूरी रिपोर्ट। आपल्यासोबत आहेत अमरावती विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार कुमारी मेघा तायडे। मेघाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे। आता जसं बघितलं की आता निवडणुका जवळ आहेत, कशा प्रकारे प्रचाराचा प्रतिसाद भेटत आहे आपल्याला? मी एक यंगस्टर म्हणून तरी मला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय जनतेकडून. कारण की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला जाते, डोर टू डोर आमचा प्रचार चालू आहे, जेव्हा मी जनतेशी संवाद साधते तेव्हा मला बघून ते त्यांचा प्रतिसाद हा असतो की एक युवा यामध्ये उतरतोय. तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ते मला एन्करेज करतात आणि आशीर्वाद सुद्धा देतात. सो त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्हाला तुम्हाला बघून खूप चांगलं वाटतं की युवा सुद्धा यामध्ये येतोय म्हणून. तर चांगला प्रतिसाद. एकीकडे आपलं म्हणजे एज्युकेशन लॉ स्टुडंट मधून आहे आणि एकीकडे एकदम तुम्ही राजकारणात वळण्याचा विचार कसा केला? तर मी लॉ करायच्या आधी माझं एमपीएससीचं चालू होतं. एक एक दोन मार्क्स माझे रिझल्ट चाललेले होते. बट जेव्हा मी बघितलं पेपर फुटी खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि फीस वाढ सुद्धा होत आहे. त्यामुळे मला असं कुठेतरी वाटलं की आपल्या सामान्य लोकांचा मुद्दा मांडण्यासाठी कोणी ना कोणी असावा. त्यासाठी मी या क्षेत्राकडे वळलेली आहे आणि मला असं वाटते की युथनी या क्षेत्रामध्ये यावं. जेवढ्या जास्त प्रमाणात युथ उतरेल तेवढंच आपलं भलं होईल किंवा युथचे प्रश्न मांडले जातील. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलेली आहे. एकंदरीत जसं बघितलं ते आता म्हणजे एकाकडे महायुतीचे उमेदवार आहे आणि प्रबळ दावेदार म्हणून आहेत, त्यांच्यापुढे आपण कसं आव्हान सिद्ध करायला आपलं? सर, ते प्रबळ असले म्हणून काय झालं? सामान्यांना अधिकार नाही का? संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरण्याचा. आज सामान्य व्यक्ती सुद्धा या क्षेत्रामध्ये यावा याचं मी एक्झाम्पल सेट करण्यासाठी इथे आलेली आहे. आणि ते प्रबळ आहेत म्हणून याचा अर्थ हा होतो की आपण त्यांना घाबरून घरी बसावं. प्रत्येकाचा अधिकार आहे, तो मी बजावतोय. विकासाच्या मुद्द्यावर काय सांगाल तुम्ही? सर, विकास म्हणजे फक्त तुमचे रोड बनणं किंवा फॅक्टरीज आणणं किंवा प्रोजेक्ट फक्त कागदावरती असणं म्हणजे विकास नसतो. विकास म्हणजे असते बेरोजगारीचा प्रश्न तुम्ही मिटवणं. सर्वात जास्त बेरोजगारी आपल्या इथे आहे. चांगले चांगले प्रोजेक्ट बाहेर चाललेले आहेत. प्लस महिला सक्षमीकरण तर चालूच आहे, त्यासोबत महिलांवरचे अत्याचार सुद्धा वाढत आहेत. आमचे जे युथ आहे, युथला सर रोजगार मिळत नाहीये. त्यामुळे आपला युथ जो आहे तो भरकटत आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे जे पक्षवाले लोक आहेत किंवा हे जे पार्टीवाले लोक आहेत यांनी आतापर्यंत जे काम केलंय, ज्या मुद्द्यावरती काम केलं त्यावरती जे मुद्दे हवे होते त्यावरती न करता त्यांनी दुसऱ्याच मुद्द्यावरती काम केलेलं आहे. मला असं वाटतं की सामान्यांना जर चान्स मिळाला तर मी एका सामान्य घरातून आलेली मुलगी आहे आणि मला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी या सगळ्या मुद्द्यावरती काम करण्याचा प्रयत्न करेल. जसं की आरोग्य सुद्धा आहे. आपण कोरोना काळामध्ये बघितलंय की आपल्याला आरोग्याच्या सेवा ज्या आहेत खूप कमी प्रमाणात लाभत होत्या. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं, शिक्षणाकडे लक्ष देणं, त्यांनी झेडपीचे जे शिक्षण होते, जे शाळा आहे ते बंद करण्याच्या मार्गी लागलेले आहे. सो शिक्षण, आपलं जे पायाभूत गरजा आहेत त्या निर्माण करणं, जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणं, तोच माझा मुद्दा आहे, तो मांडण्यासाठी इथे आलेले आहे. एकंदरीत आपण बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहे, आपलं विजन काय असणार, असे 4 प्रमुख मुद्दे जे आपण जनतेमध्ये जाऊन त्यांना सांगणार आहे ते सांगाल? माझा पहिला मुद्दा आहे शिक्षण. कारण की आपल्याकडे सर्वात जास्त सामान्य नागरिक राहतात, ते अफोर्ड करू शकत नाही प्रायव्हेट शाळा किंवा महागडं शिक्षण. तर शिक्षणाचा एक माझा मुद्दा राहणार आहे. दुसरा म्हणजे महिलांवरती होणारे अत्याचार, तिसरं म्हणजे बेरोजगारी आणि चौथं म्हणजे आरोग्य. आरोग्याची सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे आणि माझा सर्वात मोठं जो मंत्र आहे तो प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे, प्रत्येक देशाने तो चालवला पाहिजे, तो म्हणजे वन नेशन वन एज्युकेशन. या मंत्रावरती मला काम करायचं आहे. हे मुद्दे मला जनतेसमोर आणायचे आहेत. धन्यवाद, आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। तो ये थी इस वक्त की खास खबर। ऐसी तमाम खबरें देखने के लिए बने रहिए पल्स 24 न्यूज के साथ।